नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। उपनगर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या संवेदनशील गुन्ह्यातील आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची कामगिरी दिनांक 2 मार्च 2025 रोजी उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता की सदरचा गुन्हा हा महिलांविषयी असल्याने गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ त्याचा अहोरात्र मेहनत करून रामकुंड भद्रकाली व इतर ठिकाणी त्याचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हा द्वारका परिसरात वावरत आहे। या परिसरात सापळा लावून इसम नामे सुनील बाळासाहेब देशमुख, वर्ष 36, राहणार सारडा सर्कल, कोळीवाडा, भद्रकाली, नाशिक यास ताब्यात घेतलाय। त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने आरोपी सुनील देशमुख यास पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षीरसागर, पोलीस हवालदार प्रकाश महाजन अशाने केलेली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक।